राम राम मंडळी. आपल्या महाराष्ट्रात ग्रॅपलिंग खेळाच्या शालेय, महानगरपालिका आणि जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन ही फक्त अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. महाराष्ट्र ग्रॅपलिंग संघाचे महासचिव माननीय संतोष देशमुख बाबा यांनी जिल्हा प्रतिनिधींना पत्र पाठवून स्पष्ट केले आहे की या स्पर्धांचे नियोजन झाले आहे का हे त्वरित कळवणे आवश्यक आहे. जर नियोजन झाले असेल तर स्पर्धेची तारीख आणि ठिकाण राज्य संघटनेस कळवणे अत्यावश्यक आहे. यातून स्पर्धेचे व्यवस्थापन, तयारी आणि योग्य वेळापत्रक ठरवता येते. अजून नियोजन झाले नसेल तर जिल्हा प्रतिनिधींनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना भेटून स्पर्धा आयोजित करण्याची मागणी करावी. या प्रक्रियेत विलंब होऊ नये, कारण प्रत्येक विलंब विद्यार्थ्यांच्या संधीवर खूप मोठा परिणाम करतो. महासचिव संतोष देशमुख बाबा यांनी स्पष्ट केले आहे की या प्रक्रियेत अडचणी येत असल्यास किंवा डॉक्युमेंटेशनसाठी मदत हवी असल्यास त्वरित संघटनेस कळवावे. याचा उद्देश आहे की जिल्हा प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे. जिल्हा प्रतिनिधींनी वेळेवर प्रतिसाद दिला नाही तर स्पर्धेची वेळ ठरवणे, आयोजन आणि विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवणे कठीण होते. त्यामुळे राज्य संघटनेसाठी त्वरित माहिती देणे ही फक्त औपचारिकता नाही तर एक अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. स्पर्धेचे नियोजन झाल्यावर जिल्हा प्रतिनिधींचा मुख्य काम म्हणजे स्पर्धेची माहिती राज्य संघटनेस कळवणे. दुसरा मुद्दा म्हणजे आयोजनासाठी आवश्यक सहकार्य मिळवणे. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा विद्यार्थी आणि शाळांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे. तसेच डॉक्युमेंटेशनची तपासणी करून नियम पाळले जात आहेत का ते पाहणे. या सर्व प्रक्रियेत जिल्हा प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या त्वरित प्रतिसादाशिवाय शालेय, मनपा आणि जिल्हास्तरीय स्पर्धा वेळेवर आणि व्यवस्थित होऊ शकत नाहीत. महाराष्ट्र ग्रॅपलिंग संघाचे महासचिव संतोष देशमुख बाबा यांनी असे म्हटले आहे की आपला त्वरित प्रतिसाद राज्य संघटनेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या विधानाचा अर्थ असा आहे की जिल्हा प्रतिनिधींनी विलंब न करता आवश्यक माहिती, सहकार्य आणि मार्गदर्शन करणे ही त्यांची जबाबदारी आहे. शालेय, महानगरपालिका व जिल्हास्तरीय स्पर्धा खेळाडूंना केवळ संधी देण्यासाठी नाहीत तर त्यांचे योग्य नियोजन आणि वेळेवर माहिती पोहोचवणे जिल्हा प्रतिनिधींच्या जबाबदारीचे मुख्य भाग आहेत. अशा प्रकारे प्रत्येक जिल्हा प्रतिनिधीला त्वरित प्रतिसाद देणे, स्पर्धेची तारीख व ठिकाण राज्य संघटनेस कळवणे आणि आयोजकांशी समन्वय साधणे या गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरतात. शेवटी सांगायचे म्हणजे की महासचिव संतोष देशमुख बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र ग्रॅपलिंग संघाने ही प्रक्रिया आखली आहे आणि या प्रक्रियेत प्रत्येक जिल्हा प्रतिनिधीचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. धन्यवाद.